नमस्कार, तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आंबट आणि तिखट कारल्याचं सार कसं बनवायचं ते। इथे मी कारले स्वच्छ धुवून साफ करून घेतले आहे। त्याला थोडंसं मीठ लावून घेते। आता वाटण कसं बनवायचं ते पाहूया। मी इथे अर्ध्या नारळाचं खोबरं घेतलेलं आहे। त्यात मी अर्धा कांदा घालून घेते, 4 लसणाच्या पाकळ्या आणि 3 छोटे आल्याचे तुकडे घालून घेते, छोटा चिंचेचा कोळ घालून घेते, 3 चमचे खलाल मसाला घालते। तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्याप्रमाणे मसाला घाला। 1 चमचा हळद, 1 चमचा धणे घालून घेते आणि पाणी घालून बारीक पेस्ट वाटून घेते। वाटण असं बारीक वाटून घेतलं पाहिजे। वाटण कढईमध्ये काढून घेते। त्यात पाणी घालून घेते। आता ते गॅसवर ठेवून त्याची उकळ काढून घेऊया। उकळ येईपर्यंत आपण जी तिरफळं भिजवून ठेवलेली ती धाडवून घेऊया। तिरफळं मी 15 मिनिटांसाठी भिजवत ठेवलेली। अशी धाडवून घेतल्याने कढीला चांगला सुगंध येतो। सारला चांगली उकळ आलेली आहे। आता त्यात तिरफळं घालून घेऊया। चवीनुसार मीठ घालून घेऊया। एक हळदीचं पान घालून घेते, याच्याने अजून चांगला वास येतो। आता त्यात मच्छी घालून घेते। चांगलं असं मिक्स करून घेऊया। आता 10 मिनिटं उकळ येऊ देऊया। बघू शकतात आपली चांगली अशी उकळ आलेली आहे। आता मी त्यात 4 कोकम घालून घेते। सार लो फ्लेमवरच उकळून घ्यायचं, नाही तर मासे विरघळू शकतात। तर इथे बघू शकता आपलं कारल्याचं सार तयार आहे। तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।